जय शिवराय, जय भीम सर्वांना. तर आम्ही अमनवाडी जिल्हा वाशिम या भागात आलेलो आहोत. थोडा व्हिडिओ टाकावा म्हणलं. हां, तर बघा, बघू शकता विहार. हां, बघा, छान आहे विहार. हं, बघा. तर मग चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघू शकताय विहार. बघा विहार किती छान, किती सुंदर आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल कायदा महिलांसाठी हा आपल्या संसदेमध्ये मांडला होता, परंतु तो कायदा आपल्या कायद्यामध्ये बिल नाही पास केल्यामुळं मंत्रिपदाचा राजीनामा दिला. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं आपल्या महिला सगळ्या या समाजासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी किती मनावर घेतलं. त्या बाबासाहेब आंबेडकरांची बराबरी कोणीच करू शकत नाही. तर बाबासाहेब आंबेडकरांचं सांगेल तितकं बोलेल तितकं. त्यांचा इतिहास खूप कमी आहे, पण मला जमल ते मी सांगत आहे. ज्ञानाचा सागर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, माणूस हा चुकीचा पुतळा आहे, पण आपण प्रयत्न करावे. तर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं शिक्षणाची संधी दिली, तर खरोखरच मुलं असो मुली असो शिका, कुठंतरी त्या संधीचा उपयोगी करून घ्या. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण दिलं, आरक्षण दिलं, संरक्षण दिलं, म्हणून आज आम्ही एकदम मोकळ्या मनानं खुल्या मनानं बोलू शकतो, सांगू शकतो. तर बाबासाहेब आंबेडकरांनी कितीतरी नोकऱ्या आल्या, पण नोकरीला नाकारलं, मंत्रिपदाला नाकारलं. फक्त सत्याने चालले. अनेक बाबासाहेबांना कमवता आलं असतं. बाबासाहेब आंबेडकर त्यांनी कमवला असताच त्यांची रमाई आज 4 लेकरं जगली असते, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला नाही. जसं की आपले आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, पर आमच्या आयुष्याचा उद्धार त्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानं, आणि आज त्यांच्यामुळं आज आम्ही सुखी आहात. मला सांगायला अभिमान वाटतो, आनंद वाटतो. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेता खरोखरच कारण बाबासाहेब आंबेडकर आज त्यांची परिस्थिती खूप गरीब, तर त्या रमाईनं बाबासाहेबाला सपोर्ट केला, म्हणून बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होऊ शकले, मंत्री होऊ शकले. त्या रमाईच्या कष्टाची आणि त्यांचे वडील रामजी सुभेदार यांच्या कष्टाची आणि त्या रमाईच्या कष्टाची जाण ठेवून बाबासाहेब आंबेडकर या समाजाचं
ज्या समाजात आपला जन्म झाला त्या समाजाला पुढे नेणं हे आपलं काम आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी महिला बघा, दिवाळी आली, रक्षाबंधन आलं की भावाला राखी बांधतात किंवा करडोळे बांधतात. तर भाऊ ओवाळणी, तर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी ओवाळणी दिली की भाऊ काय, त्यांच्या ओवाळणी ही हिंदू कोड बिल कायद्याच्या माध्यमातून महिलांना शिक्षण दिलं, अधिकार दिला. आणि आता सरकारी मोठमोठे खूप योजना राबवत आहे महिलांसाठी. महिलांना पैसे देणं बँकेतून. आता बघा फायनान्स असो महिलांच्या विश्वासावरच दिलं जातं. मग आता महिला लाडकी बहीण हे मुख्यमंत्री यांनी 1,500 रुपये लागू केले. आता खूप योजना हे बाबासाहेबांनाच संविधानातून लिहून ठेवलं होतं. संविधानात लिहून ठेवलं होतं की महिलांना अधिकार दिला पाहिजे आणि तोच अधिकार पुढचे देतात. म्हणून मला सांगायचं आहे, बाबासाहेब आंबेडकर यांनी रक्ताचं पाणी हाडाचं मणी करून जीवाचं रान करून एवढी जबाबदारी घेऊ शकले. पण आम्ही साधं 2 गोष्टी बोलायला जबाबदारी घेऊ शकत नाही. आपलं कुटुंब आपण चालवायला आपण जबाबदारी घेऊ शकत नाही, तर माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता देश आपल्या बळावर, आपल्या ज्ञानाच्या, आपल्या शिक्षणाच्या आज देशाला जबाबदारी घेऊ शकले. कारण बघा संविधान लिहायला सुद्धा अनेक सदस्य नेमले, पण कुणी लांब राहिलं, कुणी कुठं राहिलं, पण कुणीच लिहू शकलं नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस राहून रक्ताचं पाणी हाडाचा मणी करून यंत्राचा दिवस करून बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान लिहिलं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आजचा हा छोटासा व्हिडिओ टाकावं म्हणलं. चला, माझ्या पद्धतीनं मी टाकत आहे, सांगत आहे. माझं साधं सोपं राहणं, बोलत चालत कुठेतरी विचार हा समाजापर्यंत पोहोचावे. कारण वेळ बघा वाया जातो, असा बी जातो तसा बी वेळ वाया जातो. व्यर्थ वेळ वाया घालण्यापेक्षा हे यूट्यूबमधून जर आपण गेलं तर कुणी ऐकल ना ऐकल, पण आपलं काम आपण करत प्रामाणिकपणाने करत राहायचं. बरोबर. आहे त्यांचं सांगल तितकं कमीच आहे. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, शिवाजी महाराज किंवा माझ्या मनोरंजनातून मी काय जे माझ्या असं बोलत चालत मी हा व्हिडिओ टाकत आहे. तर बघत राहा, सपोर्ट करत राहा. हे शक्य ही जी होतं ती फक्त तुमच्यामुळे. तुम्ही ऐकत राहिलो तर दुसऱ्यापर्यंत हा व्हिडिओ जर टाकत राहिलो तर घराघरामध्ये बुद्ध फुले शाहू आंबेडकर ही पुढच्या पिढीला, लेकरांना हा बघा आपण साधं जेवण केलं पोट भरतं, चांगले कपडे अंगावर घातले तर माणूस शोभतो. पण ज्ञानाने ज्ञान जर असेल, त्या ज्ञानाचा जर जीवनात उपयोगी आणला तर माणूस कसा असतं जीवन हे अनुभवातून शिकलं जातं. आणि हेच ज्ञान पुढच्या पिढीमध्ये जावं, तरुण पिढीमध्ये जावं किंवा त्या ज्ञानाच्या बळावर तरुण पिढीमध्ये विकास व्हावा, प्रगती व्हावी. आज घरादाराचा, खाण्या पिण्या लेण्या नेसण्याचा सगळा विकास झाला, पण माणुसकी, प्रेम, जिव्हाळा कुठंतरी हा माणुसकी म्हणजे धम्म काय आपलं बुद्ध फुले शाहू आंबेडकर त्यांचे विचार म्हणजे माणसाला माणूस पण देणारे आहेत, माणसाला घडवणारे आहेत, मार्ग देणारे आहेत. मग सामाजिक असो, धार्मिक असो, राजकीय असो, त्याच्यामध्ये कसे तरुण पिढी कसं त्याच्यात यशस्वी होतील, शिकावे, मोठे व्हावे, प्रत्येक कार्य प्रत्येकाने करावं, हेच अपेक्षा आहे, हेच आपली अपेक्षा आहे. म्हणून मी टाकत आहे हा व्हिडिओ. तर चला बघा, लाईक करा,
काय वाटलं काय नाही कमेंट करा, सबस्क्राईब करा. जय भीम, जय शिवराय, जय भीम, जय संविधान सर्वांना.